हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी भूगोल पाठ 3 वृत्तांची दुनिया या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या स्टडी विथ संदीप सर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूची बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे. दिलेल्या सूचनेप्रमाणे पुढील प्रश्न सोडवा. काय सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो? तर पहिली आहे, खालील अ व ब गटात योग्य जोड्या जुळवून दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय निवडा. आलं लक्षात? या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला अ गट व ब गट दिलेले आहे. याच्या जोड्या आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत. तर पहिला आहे कर्कवृत्त, याची योग्य जोडी असणार आहे ब, 23°30' उत्तर. त्यानंतर दुसरी आहे मकरवृत्त, याची योग्य जोडी असणार आहे अ, 23°30' दक्षिण. त्यानंतर अंटार्क्टिक वृत्त, याची योग्य जोडी असणार आहे ड, 66°30' दक्षिण. त्यानंतर पुढील जोडी आहे आर्टिक वृत्त, याची योग्य जोडी असणार आहे क, 66°30' उत्तर. आणि योग्य पर्याय असणार आहे मित्रांनो पर्याय ब. आलं लक्षात? पहिल्याची जोडी ब, दुसऱ्याची अ, तिसऱ्याची ड आणि चौथ्याची क, हे लक्षात ठेवायचंय. चला पाहूया पुढील सूचना. बघा, पुढील प्रश्न दिलेला आहे, अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्या संदर्भातील खालीलपैकी सत्य विधाने कोणती ते निश्चित करून योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी पहिलं विधान दिलेलं आहे, 0° अक्षवृत्त पृथ्वीला उत्तर व दक्षिण गोलार्धात समान भागात विभागते. हे सत्य विधान आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील विधान आहे, 0° व 180° रेखावृत्त मिळून पृथ्वीला पूर्व व पश्चिम गोलार्धात विभाजित करते. सत्य विधान आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील विधान आहे, सर्व रेखावृत्तांची लांबी समान असते. सत्य विधान आहे. त्यानंतर पुढील विधान आहे, सर्व अक्षवृत्ते समान लांबीची असतात. तर हे असत्य विधान आहे. तर आपले योग्य पर्याय काय येणार आहे? ब, 1, 2, 3 हे सत्य विधान आहे. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. बघा, पुढील प्रश्नात दिलेला आहे, खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. या ठिकाणी पहिलं विधान दिलेलं आहे, सर्व रेखावृत्ते उत्तर ध्रुवाजवळ व दक्षिण ध्रुवाजवळ एकत्र येतात. तर हे योग्य विधान आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील विधान दिलेलं आहे, लगतची दोन रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात. तर या ठिकाणी हे अयोग्य विधान आहे मित्रांनो. तर योग्य विधान लक्षात घ्यायचं आहे की लगतची दोन अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात किंवा लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर विषुवृत्तावर जास्त असते व ध्रुवाकडे ते कमी होत जाऊन ध्रुवांवर 0 होते. आलं लक्षात? चला पाहूया पुढील विधान. 180° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे. तर हे या ठिकाणी अयोग्य विधान आहे मित्रांनो. लक्षात घ्यायचं आहे की 0° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे. चला पाहूया पुढील विधान. बघा, या ठिकाणी पुढील विधान दिलेलं आहे, मूळ रेखावृत्तामुळे पृथ्वी गोलाचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग झाले आहेत. तर हे अयोग्य विधान आहे मित्रांनो. लक्षात घ्यायचं आहे की मूळ रेखावृत्तामुळे पृथ्वी गोलाचे पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध असे दोन भाग झाले आहेत. त्यानंतर मित्रांनो पुढील विधान आहे, विषुववृत्तास भृतवृत्त असेही म्हणतात. तर या ठिकाणी हे योग्य विधान आहे. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. बघा, पुढील प्रश्न आ दिलेला आहे. यामध्ये विचारला आहे की पृथ्वी गोलाच्या आधारे वेगळा घटक ओळखा. तर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पहिला प्रश्न, त्यात कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त आणि मूळ रेखावृत्त. तर यामध्ये जो काही वेगळा घटक आहे तो म्हणजे मूळ रेखावृत्त, कारण उर्वरित सर्व हे अक्षवृत्त आहेत. आलं लक्षात? त्यानंतर पुढील घटक दिले आहेत, 90° पूर्व, 90° पश्चिम, 5° पूर्व, 90° उत्तर. तर या ठिकाणी वेगळा घटक असणार आहे 90° उत्तर, कारण उर्वरित सर्व रेखावृत्ते दर्शवणारी कोनीय अंतरे आहेत. तर 90° उत्तर हे ध्रुव अक्षवृत्त आहे. आलं लक्षात? त्यानंतर पुढील घटक आहेत ब्राझील, भारत, जपान, चीन. तर या ठिकाणी वेगळा घटक असणार आहे ब्राझील, कारण उर्वरित तिन्ही देश आशिया खंडात आहेत, तर ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडात आहे. आलं लक्षात? चला पाहूया पुढील घटक. बघा, पुढील घटक आहेत मॉस्को, दिल्ली, सिडनी, टोकियो. या ठिकाणी वेगळा घटक असणार आहे सिडनी, कारण सिडनी हे दक्षिण गोलार्धात आहे, तर मॉस्को, दिल्ली आणि टोकियो
ही उत्तर गोलार्धातील शहरे आहेत. आलं लक्षात? चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. बघा पुढील प्रश्न यात सांगितलं आहे की सदर आकृती पृथ्वीवरील एका संपूर्ण गोलार्धाची आहे. आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती या ठिकाणी लक्षात घ्यायची मित्रांनो. यावर आधारित प्रश्न पाहूया. बघा यावर आधारित पहिला प्रश्न आहे आकृती क्रमांक 3.15 ही कोणत्या गोलार्धाची आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे उत्तर गोलार्धाची. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आकृतीत एकूण किती वृत्ते दर्शवली आहेत? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 6 वृत्ते. त्यात 2 अक्षवृत्ते आणि 4 रेखावृत्ते आहेत. आलं लक्षात? त्यानंतर पुढील प्रश्न आहे आकृतीत किती अक्षवृत्ते दर्शवली आहेत? तर याचं योग्य उत्तर असणार आहे 2 अक्षवृत्ते, वर्तुळाकार असणारी वृत्ते. आलं लक्षात? त्यानंतर पुढील प्रश्न आहे आकृतीत किती रेखावृत्ते दर्शवली आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आकृतीत 4 रेखावृत्ते दर्शवली आहेत, मध्यबिंदूतून जाणाऱ्या सरळ रेषा. आलं लक्षात? चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. आकृतीत कोणत्या वृत्तांची नावे निश्चितपणे सांगता येतील? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अक्षवृत्तांमध्ये 60° उत्तर अक्षवृत्त आणि 90° उत्तर ध्रुव हे या ठिकाणी निश्चितपणे सांगता येतील. आलं लक्षात? त्यानंतर रेखावृत्तांमध्ये 0° मूळ रेखावृत्त आणि 180° रेखावृत्त हे देखील निश्चितपणे सांगता येतील. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. बघा पुढील प्रश्न यामध्ये अक्षवृत्त व रेखावृत्ते यातील फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. तर या ठिकाणी हा चार्ट आपण तयार केलेला आहे मित्रांनो. सर्वात आधी मुद्दा, त्यानंतर अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते. तर मुद्द्यामध्ये पहिले स्वरूप पाहूया मित्रांनो. तर अक्षवृत्त्यांचे स्वरूप कसे असते? तर अक्षवृत्ते ही पूर्ण वर्तुळाकार असतात, तर रेखावृत्ते ही अर्धवर्तुळाकार असतात. आलं लक्षात? त्यानंतर दिशा मित्रांनो. तर अक्षवृत्तांमध्ये ही क्षितिज समांतर पूर्व पश्चिम असतात, तर रेखावृत्तांमध्ये ही उत्तर दक्षिण ध्रुवांना जोडणारे असतात. त्यानंतर समांतरता. तर अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात, तर रेखावृत्तांमध्ये एकमेकांना समांतर नसतात, ती ध्रुवांवर एकत्र येतात. त्यानंतर लांबी मित्रांनो. विषुवृत्तापासून ध्रुवाकडे अक्षवृत्ताची लांबी कमी होत जाते, तर सर्व रेखावृत्तांची लांबी समान असते. आलं लक्षात? चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे आकृती क्रमांक 3.16 चे निरीक्षण करून कंसातील योग्य पर्यायाची निवड करून निर्देशित चौकटी लिहा. या ठिकाणी बघा मित्रांनो पहिली चौकटीत येणार आहे आर्टिक वृत्त, दुसरी चौकटीत येणार आहे कर्कवृत्त, तिसरी चौकटमध्ये येणार आहे विषुवृत्त, चौथी चौकटमध्ये येणार आहे मकर वृत्त, पाचवी चौकटमध्ये येणार आहे अंटार्क्टिक वृत्त, त्यानंतर 6वी चौकटमध्ये येणार आहे मूळ रेखावृत्त. आलं लक्षात? चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. बघा पुढील प्रश्न यामध्ये आकृती क्रमांक 3.13 चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न आहे सर्व रेखावृत्ते कोणत्या महासागरातून व खंडातून जातात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्व रेखावृत्ते आर्टिक महासागर, दक्षिण महासागर आणि अंटार्क्टिक खंड यातून जात असतात. आलं लक्षात? त्यानंतर पुढील प्रश्न आहे विषुवृत्त 0° अक्षवृत्त कोणकोणत्या महासागरातून व खंडातून जाते? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहिले खंड बघा मित्रांनो. दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशिया या खंडातून जात असते. तर महासागर कोणकोणते आहेत? पॅसिफिक महासागर, अंटार्क्टिक महासागर आणि हिंदी महासागर. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. मूळ रेखावृत्त 0° रेखावृत्त कोणकोणत्या खंड व महासागरातून जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्वात आधी खंड युरोप, आफ्रिका आणि अंटार्क्टिका. त्यानंतर महासागर कोणकोणते? तर आर्टिक महासागर, अंटार्क्टिक महासागर आणि दक्षिण महासागर. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. 0° दोन्ही वृत्ते, 0 अक्षवृत्ते व 0 रेखावृत्ते कोणत्या खंडातून जातात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आफ्रिका. हे एकमेव खंड आहे ज्यातून 0° दोन्ही वृत्ते ही जात असतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पृथ्वी गोलावरील किती अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 179 अक्षवृत्ते ही वर्तुळाकार असतात. आलं लक्षात? बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा वृत्तांची दुनिया या प्रकरणाचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.